नीट निकालाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घ्या, सर्व राज्यातील पोलीस यंत्रणांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सूचना. देशातील मेडिकल कॉलेजेस दर्जाहीन, 80% कॉलेजेस राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या किमान मानकांची पूर्तता करण्यात अपयशी. भाजपकडून नव्या अध्यक्षाचा शोध सुरू. सुनील बन्सल, विनोद तावडे, माथुर, के लक्ष्मण यांची नावं चर्चेत. नवा अध्यक्ष कोण होणार याकडे लक्ष. गेल्या 1 वर्षापासून मणिपूर शांततेची वाट पाहतंय. मणिपूर हिंसाचारावरून मोहन भागवत यांनी मोदी शहांना सुनावलं. भागवतांच्या विधानांना विरोधकांना बळ. शक्तीपीठ महामार्गाला महायुतीच्या नेत्यांचाच विरोध. संजय मंडलिक, हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक, समर्जित घाटगेंचा महामार्गाला विरोधाचा सूर. कागलमध्ये समर्जित घाटगेंची प्रकल्पबाधित शेतकऱ्यांसोबत बैठक. बळी. मुंबईसह ठाण्यामध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा. मुंबईकरांनो रेनकोट छत्री घेऊनच घराबाहेर पडा. शेतमालाच्या हमीभावाबाबत मुंबईत राज्य सरकार आणि केंद्रीय कृषी मूल्य आयोगाची बैठक. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर बैठक. मनोज रांगेंच्या उपोषणाचा आज 4था दिवस. सगळे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी उपोषण सुरू. तर सरांगे सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन मांडणार भूमिका. आपचे राऊत अव्हेन्यू इथल्या कार्यालय रिकामं करण्यास मुदतवाढ. 15 जूनची मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढवली. पुण्यातील पाणी तुंबल्याच्या घटनेनंतर पुणे महापालिकेच्या उपायुक्तांना आता नाईट ड्युटी करावी लागणार. आपत्ती व्यवस्थापन कक्षात उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त केला जाणार. वाहन चालकांकडून पैसे उकळणाऱ्या वाहतूक पोलिसांवर आता खंडणीचा गुन्हा दाखल होणार. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा सर्व पोलिसांना सावधगिरीचा इशारा. मालेगावात सरकारच्या टंकलेखन परीक्षेकडे विद्यार्थ्यांची पाठ. 659 विद्यार्थ्यांपैकी 194 विद्यार्थी परीक्षेला उपस्थित, तर 465 विद्यार्थी अनुपस्थित. राज्यातील वीज चोरीला आळा घालण्यासाठी आणि वीज बिल भरणा वाढवण्यासाठी प्रत्येक ग्राहकाला महावितरण स्मार्ट मीटर देणार. बिल न भरल्यास सेन्सर प्रणालीद्वारे वीज कापली जाणार. पहिल्याच पावसामध्ये जायकवाडीच्या पाणी साठ्यामध्ये 1% वाढ. संभाजीनगर शहराला महिनाभर पुरेल इतका पाणीसाठा वाढला. उष्णतेच्या लाटेचा वाहन विक्रीला मोठा फटका. मे महिन्यात प्रवासी वाहनांच्या मागणीमध्ये 18% घट. नाशिकमध्ये मुसळधार पाऊस. देवळा तालुक्यातील उमराणे इथं कांदा शेडचं नुकसान. मंत्री दादा भुसेंकडून नुकसानीची पाहणी. तातडीनं पंचनामा करण्याचे निर्देश. लातूरच्या उमरगा तालुक्यात मुसळधार पाऊस. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची तारांबळ. जालन्यात वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. उकाड्यानं हैराण लोकांना दिलासा. तर पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. सांगलीच्या मिरजेत 2 दिवसांपासून मुसळधार पावसाची हजेरी. मुसळधार पावसामुळे काम सुरू असलेला पूल वाहून गेला. 2 गावांचा संपर्क तुटला. पावसामुळे विदर्भाचं नंदनवन असलेला मेळघाट बहरला. मेळघाटातील हिरवळीची पर्यटकांना भुरळ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.